बिशप जी पिछले 3 से 4 महीना हो गया। ये बच्चे का जो बुखार है वो जा ही नहीं रहा था, कंटिन्यूअसली बुखार आ रहा था कि इतना वो डर गए थे कि बच्चे को कुछ भी हो सकता है। कुछ लोग बोले कि टाइफाइड हुआ है, कुछ लोग बोले कि निमोनिया हुआ है। डॉक्टर के पास लेके गए, डॉक्टर बोले इनको एडमिट करना पड़ेगा। उन्होंने वो भी किया, लेकिन फिर भी इनका जो बुखार है वो नहीं जा रहा था। अच्छा। लेकिन पिछले वीक में ऐसा हुआ कि आपने प्रार्थना किया, हमारी जो ये शनिवार की जो प्रार्थना आती है उसमें आपने प्रार्थना किया। जो 3-4 महीने से बुखार नहीं जा रहा था, वो एक ही प्रार्थना में वो बुखार चला गया है। पूरा महिमा वो प्रभु यीशु मसीह को देना चाहते हैं। बरोबर आहे, हालेलुया। बरोबर, मी खूप दवाखाने केले, खूप वैतागले होते मी मुलाच्या दवाखान्यामुळं। मी जिकडं नाही तिकडे गेले पण मला काही फरक नाही पडला। मी शेवट इथं आले, पण आता तू बरं झाला। आता मुलगा क्लिअर आहे, आता खेळतोय, खातोय, सगळं करतोय आता। दिस इज गॉड्स वर्क, हे देवाचं कार्य आहे। गॉड ब्लेस यू। काही आठवड्यांपूर्वी रस्त्यावरती फटाके वाजत होते आणि हे लेकरू पास्टर आपली शनिवारची सभा अटेंड करून घरी चालले होते आणि त्यातला एक फटाका त्याच्या अंगावरती उडाला आणि पोटावरती लागला पास्टर, या साईडला। आणि त्या टी शर्टला आग लागली पास्टर, आणि आग त्याने त्याच्या हातानेच ती बुझवली। आणि त्याच्यानंतर जे झालं ते आपण स्क्रीनवरती काही फोटोज पाहूया पास्टर। हे ज्या दिवशी झालं ना पास्टर, त्या दिवशी रात्री त्याचा हात असा होता कारण त्याने हातानेच आग विझवली। दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये पर्स झाला पास्टर, हे 2nd डेचा आहे। आणि हा पर्स त्याच्या हातामध्ये खूप आठवडाभर होता पास्टर। आणि डॉक्टरांनी ज्यावेळेस बघितलं आणि हे फुटल्यानंतर पास्टर त्याच्या हाताची दशा अशी झाली होती, डॉक्टरांनी सांगितलं होतं पास्टर की ते पर्स फोडावा लागेल, कापायला लागेल ते। आणि त्यांनी सांगितलं होतं की हातावरती जो आहे ना पास्टर पॅच, तो डाग तसाच राहणार आहे, तो काही जाणार नाही। किती तुम्ही मलम करा, किती औषधं करा, काही सुद्धा फरक पडणार नाहीये। पण हे आपल्या चर्चमध्ये नियमित दर सॅटर्डेला येतात। तसाच हात घेऊन पास्टर त्यांनी त्या महिन्यामध्ये मीटिंग अटेंड केली आणि ते सांगतात की त्यांनी फक्त त्याच्यावरती ब्लेसिंग ऑइलच लावलं पास्टर। आणि हा जेव्हा केव्हा त्याला त्रास होत होता तो फक्त येशूचं नाव घेत होता आणि त्या आईनी पण प्रार्थना केली। आणि आज आपण हात बघू शकतो पास्टर, एकही मार्क नाहीये त्याच्या हातावरती, प्रभूने पूर्ण बरं केलं। एक खून नाही का हातावर, काही नाही बघा आता। See there on the photo you can see. आता बघा त्याचा हात कसा झालाय, काय चमत्कार झाला, कसं काय? येशूने केलं, येशूने केलं। Such a smiley face man, God bless you. Thank you Father, thank you Master. त्यांची फार अद्भुत अशी साक्ष आहे। मे महिन्यामध्ये असं झालं, त्यांच्या उजव्या पायाला एक मोठं फोड आलं आणि ते त्यांनी फोडलं घरातच। त्याच्यानंतर असं झालं त्यांच्या पायाला खूप मोठी जखम झाली आणि जेव्हा हॉस्पिटलमध्ये त्यांना नेलं तेव्हा डॉक्टरांनी सोनोग्राफी केली आणि डॉक्टर म्हटलं एक मोठी इन्फेक्शन झालेली आहे, म्हणून त्यांना 15 दिवसाच्या गोळ्या दिल्या, पण त्यांना काही फरक पडत नव्हता। ते म्हणतात मी अजून डॉक्टरांकडे गेले, असे 9 डॉक्टर मी बदलले, पण माझ्या पायाला काही फरक नव्हता पडत। मी 40,000 रुपयाच्या गोळ्या खाल्ल्या ते म्हणतात। आणि शेवटला जेव्हा एका डॉक्टरकडे ते गेले तर डॉक्टरांनी त्यांना 1200चं एक इंजेक्शन जे 3 दिवस त्यांनी दिलं। ते म्हणतात त्याच्यानंतर असं झालं माझं पायाचं सूज अजून वाढला, अजून चमका भरायला लागल्या आणि त्यामुळे ते म्हणतात मला चालता येत नव्हतं, उठता बसता येत नव्हतं, मला 2 लोक लागायचे चालण्यासाठी। आणि ते म्हणतात की ह्या सर्व गोष्टी घडत असताना माझ्या जीवनामध्ये एका सिस्टरने आम्हाला ह्या चर्चविषयी सांगितलं आणि ते म्हणतात ऑक्टोबर महिन्यापासून आम्ही सातत्याने शनिवारी आणि रविवारी चर्चला येत आहोत आणि त्याच वेळेपासून प्रभूंनी मला आरोग्य द्यायला सुरू केलं। ते म्हणतात आज त्यांचा जो पाय आहे तो पूर्णपणे व्यवस्थित झाला। आपण फोटोमध्ये पाहू शकतो स्क्रीनवर, अगोदर त्यांचा पाय कसा होता। Oh God, see that leg. अशा प्रकारची सूज होती त्यांच्या पायाला। आता छान आहे, हो एक नंबर आहे, एक नंबर, एक नंबर। येशूची कृपा आहे सर्व। इथे आल्यापासून बरं वाटायला लागलं। त्याच्या आधी काय काय केलं होतं तुम्ही? खूप केलं, 10-12 दवाखाने केले, आयुर्वेदिक केलं, सर्व केलं, पण काहीच बरं वाटलं नाही। हातपाय वगैरे काहीच, हातपाय पण त्यांचे लुले झाले ते एकदम असे, त्यांना ताकद नव्हती आणि त्यांना उठायला बसायला 2 माणसं लागत होती आणि आम्हाला उठून घेऊन जायला सुद्धा बरं वाटत नव्हतं कारण ताकद आम्हाला नव्हती, यांना कसं वरचं उचलून न्यायचं। मग त्यांनी सांगितलं का नाही तुम्ही इकडे या, मग आम्ही इकडे येऊन 2च महिने झाले, पण आम्हाला येशू बाप्पांनी एवढे मोठे ना म्हणजे 15 दिवसात माझ्या यांना बरं करून त्यांना उभं केलं आणि स्वतःला चालायला लावलं। ईश्वरला धन्यवाद देतो। प्रेज गॉड, गॉड ब्लेस। काय मोठं साक्षी। आमेन। इनको 3 साल से वो कह रहे हैं कि कुछ करने वगैरह, वो बोल रहे हैं कि उनको समझ में ही नहीं आ रहा कि उनके साथ क्या हो रहा है। उनका पूरा परिवार नाश की ओर जा रहा है, जो भी कुछ किया कुछ अच्छा नहीं हो रहा उनके परिवार में, बहुत 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 प्रॉब्लम आ रहा है। वो बोल रहे थे अभी आपने प्रार्थना किया, वो बहुत दूर बैठे थे और वहां पे नीचे गिर गए, वॉलंटियर ने ऊपर लेके आया, वो बोल रहे कि अच्छा लग रहा है, 3 साल के बाद अच्छा लग रहा है। आता बरं वाटतं तुम्हाला? 3 वर्षानंतर, 3 वर्षाच्या नंतर माझं घर सगळं काहीच नाही, बरबादी झाली। Oh God, she lost everything in 3 years. 3 वर्षात सगळं गेलं, सगळं गेलं।
काय कोणी काय केलं होतं? कोण करण्याच म्हणायचं, कोण भूतच म्हणायचं, सुना नको, बरोबर लोक नको, मी नको, काय घरात म्हणजे येशू ना खावा का मरावा हे काय कळना झालं होतं मला. आज काय झालं मग? आज अचानक मला काय झालं कळालं नाही. मी प्रार्थना करत करतच माझं काय झालं मला विचार कळालं नाही. आता बरं वाटतंय ना? आता बरं वाटतं, शांती मी आहे. बोलू शकते, मी शांतीनं बोलू शकते. शांती आली, शांती. All problems have to be solved Yes. in a life in Jesus' name. Amen. Let the peace of Christ Yes. grip a heart Yes. and Amen. mind Yes, to Christ Father. Jesus. Yes, Master. Lord is a true Jehovah Jireh, and this brother comes to our church, and from last 4 months from July he was not able to give the rent of his house, which was 8,000, and it was piled up to 4 months, that was 32,000, and the house owner was always troubling. They have all lost the peace and everything that was at home. He used to go to the office, but in the office also there was fights and everyone used to fight with him. So he left the job. When he came home, the peace is not at home. He went outside the house and he thought that he'll commit suicide. He went out of he tried suicide, but Lord didn't allow it. He started searching a living God, and he went everywhere, and he landed up in the vineyard, Pastor. And when he came in the vineyard, he heard your message. Yet one word he struck, that was, if you are in debts, Lord will leave all your debts and will gone away. This brother started accepting and believing and receiving by faith. Slowly, Pastor, in the November, in the last week, someone came and gave him the money, and all his debts is gone, Pastor. No debts at all. The peace is at home. Not only that, Pastor, where he left home, where he left the job, he called them again. Not only that, Pastor, he was promoted. So the blessings neither come from the east or the west, Pastor. He says that it comes from the living God, and he is Hallelujah. testifying here, Pastor, today. See this. What a story. What testimony. काय जीवन कथा बघा या माणसाची. He lives in a rented house. भाड्याच्या घरात राहत होते. The rent amount was 8,000 per month. भाडं महिन्याला 8,000 रुपये. He couldn't pay it. फेडायला काही जमेना. 4-5 months he didn't pay. 4 महिने भाडं दिलं It नाही. piled up to 30 plus. मग ते झालं 30-35 हजार. He was fed up of his life. मग ते आयुष्याला कंटाळले. This is your daughter. ही त्यांची लहान मुलगी आहे. Even having the daughter, he wanted to commit suicide. आणि लहान मुलगी असताना पण त्यांना असं मनात आलं की आता आत्महत्या करूया. But it didn't work. पण नाही, तेही झालं नाही. See? And God helped him. आणि मग एके दिवशी ते इथे आले, देवानी सहाय्य केलं. Because in that tension, he even left the job. कारण की त्या टेन्शन मध्ये नोकरी पण गेली, त्यांनी नोकरी सोडली. He came here. इथे आले, The Lord touched him. प्रभूने स्पर्श केला. The Lord spoke through me. प्रभू माझ्याद्वारे त्यांच्याशी बोलला Your debts will be cleared. की तुझं कर्ज जाईल. And Jesus helped him. येशूंनी मदत केली. Somebody gave him that amount. कोणीतरी त्यांना तो पैसा दिला चमत्कारिक paid off that रीतीनं. money. त्यांनी कर्ज फेडलं. And he was नोकरी- again called back to the same job त्याच ऑफिस वरून नोकरीला त्यांना परत बोलवलं with promotion. आणि तेही प्रमोशन दिलं. And now they are happy. आणि आता ते आनंदी आहेत, है ना? कोणी केलं हे चमत्कार? येशूने केलं. येशूने केलं. आमेन. What do you have to say, बेटा? तू काय म्हणते बेटा? येशू खुश आहे? येशू महान आहे ना? God bless you, आमेन. brother. गॉड ब्लेस यू. Continue. आमेन. 7 ते 8 वर्ष झालं ते लग्नाला, पण बाळाचा आशीर्वाद नव्हता. मागच्या डिसेंबरमध्ये त्या आल्या, त्यांनी प्रार्थना केली आपल्या शनिवारच्या सभेमध्ये की मला लेकराचा आशीर्वाद तू दे. आणि हा डिसेंबर चालू व्हायच्या आधी आज बाळ घेऊन ते आलेले आहे. हालेलुया. बाळ 3 महिन्याचे पास्टर आणि तिचं नाव त्यांनी आराधना ठेवलेलं आहे. आराधना. आराधना. हाऊ नाईस. Bless the child. प्रेज द लॉर्ड. क्रॉस आहे. हो का? डोक्यावर क्रॉस आहे. Lord देव बाप bless तुम्हाला them. आशीर्वादित Bless करो. the child, bless the mother. In Jesus' name. Wow, wow, wow. Oh, so cute the child is. See the face of the child. चेहरा बघा, गोरी गोरी पान फुलासारखी छान कन्या दिली देवाने तिला. इनका नाम साक्षी है और पिछले 4 दिन से इनके पेट में दर्द हो रहा है. हॉस्पिटल में गए, सब किया, मेडिसिन वगैरह लिया, लेकिन कुछ फर्क नहीं पड़ा. अभी वो बता रहे हैं कि अभी आपने प्रार्थना किया और वो नीचे गिर गए. उन्होंने बताया अभी कि उनके अंदर से कुछ तो ऐसा चला गया और उनको अभी अच्छा लगने लगा है और वो पूरा महिमा प्रभु यीशु मसीह को देना चाहते हैं. आता बरं वाटतं तुला? हो. Thank you for healing her. Let your peace grip her heart in Jesus' name.